अनावरण आता या प्रसंगी होत आहे। मेट्रो लाईन 2B मुळे अनेक प्रमुख वाहतूक जाळ्यांची अखंड जोडणी प्रदान केली जाणार आहे आणि संपूर्ण शहरामध्ये मल्टी मॉडेल वाहतुकीची खात्री यामुळे निर्माण होती। मी सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण स्थानापन्न व्हावं। डायमंड गार्डन ते महाराष्ट्र नगर मंडाळे या मार्गिकेचा लोकार्पण सोहळा आज इथे उपस्थित आपण करतो आहोत। 23.456 किलोमीटर लांबीची ही मेट्रो लाईन 2B एकूण 19 स्थानक यामध्ये आहेत आणि त्याचबरोबर वांद्रे कुर्ला संकुलाकरता स्वयंचलित जलद वाहतूक प्रणाली अर्थात पॉड टॅक्सीचा भूमिपूजन सोहळा देखील आज या निमित्त होणार आहे। मेट्रो लाईन 2B मुळे पहिल्या टप्प्यातल्या सगळ्या स्थानकांना IGBC ग्रीन प्लॅटिनम हे मानांकन प्राप्त झालेलं आहे आणि हे मानांकन शाश्वत बांधकाम आणि ऊर्जा कार्यक्षमतेप्रती या प्रकल्पाची असलेली कटिबद्धताच आपल्या समोर दर्शवते। सर्वप्रथम मान्यवर जी मंडळी आलेली आहेत त्यांचं स्वागत आपण करूया। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी यांना विनंती करते की त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं स्वागत करावं। यानंतर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचंही स्वागत करावं अशी मी विनंती डॉक्टर मुखर्जी यांना करते। माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचंही स्वागत करावं अशी मी विनंती करते। यानंतर MMRDAचे अतिरिक्त महानगर आयुक्त 2 अश्विन मुद्गल सर यांना विनंती करते की त्यांनी पुढील मान्यवरांचं स्वागत करावं। सना मलिक यांचं स्वागत, तुकाराम काते सर यांचं स्वागत, मंगेश कुडाळकर सर यांचंही स्वागत। सर्व मान्यवरांचं स्वागत आज या निमित्ताने आपण करतोय आणि खरोखरच अतिशय उत्तम असा हा मार्ग आपल्या सगळ्यांना जो वाहतुकीचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवणारा असा खरं तर हा मार्ग आहे। मेट्रो लाईन 2Bचं उद्घाटन आता झालेला आहे आणि डायमंड गार्डन ते महाराष्ट्र नगर मंडाळे या रूटवर मेट्रो लाईनची सेवा आता सुरू होते। आपण सगळेच जण या उद्घाटनाचे साक्षीदार आहोत। डायमंड गार्डन ते महाराष्ट्र नगर मंडाळे या सुमारे 5.6 किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्यात 5 स्थानकांचा समावेश आहे आणि ही सेवा सुरू झाल्यामुळे चेंबूर, देवनार, मानखुर्द या परिसरातल्या प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक तर आता मेट्रो मार्ग 2Bचं उद्घाटन सध्या सुरू होतंय। याबद्दल आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड आपल्याला अधिकची माहिती देतील। गिरीश, काय सांगाल? 2B नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी मेट्रो मार्ग 2B जे DN नगर ते मंडाळेपर्यंतचा आहे आणि याची लांबी 23.43 किलोमीटर आहे आणि एकूण स्थानक त्याचं लोकार्पण होतं आणि त्यापैकी मेट्रो मार्ग 2Bचा टप्पा क्रमांक 1 जो आहे जो देशभक्त नागा आचार्य उद्यान डायमंड गार्डन ते चेंबूर महाराष्ट्र नगर मंडाळेपर्यंतचा आहे याचं उद्घाटन आता होतंय आणि पुढचा जो टप्पा आहे तो सुद्धा उद्घाटन केला जाईल। आणि आपण पाहतोय या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्राताई पवार हे सगळे मान्यवर जे आहेत ते या ठिकाणी एकाच व्यासपीठावर आहेत आणि या ठिकाणी लोकार्पण आता सुरू होतंय। आजपासून मेट्रो जी आहे ती सेवेमध्ये दाखल होत आहे। एकंदरीत आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासून याची प्रतीक्षा जी आहे ती चिगेला पोहोचली होती, कधीपर्यंत हे खुलं केलं जाईल, नागरिकांच्या सेवेमध्ये दाखल होईल, मात्र आज तो दिवस पोहोचलेला आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय की आता या सगळ्यांबाबत नेमकं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय मार्गदर्शन करणार आहे हे सुद्धा पाहणं तितकं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी अत्याधुनिक सुविधा ज्या आहेत या ठिकाणी पाहायला मिळतात। लिफ्ट असू द्या, एस्केलेटर असू द्या, CCTV असू द्या किंवा स्पष्ट फलक असू द्या आणि पुरेसा प्रकाश असलेले जे प्लॅटफॉर्म आहेत या सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या या ठिकाणी बहाल करण्यात आलेल्या आहे आणि त्यासोबतच सुलभ तिकीट काउंटर असणारे, एकसमान जिल्ह्याची रचना असणारे लिफ्ट असेल, सुलभ शौचालय असतील आणि पूर्णपणे स्थानकावर प्रवाशांच्या